हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावं ईश्वरचानी प्रार्थना. आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली. काल पण व्हिडिओ आलेला नव्हता, त्यासाठी आज पण थोडा उशिराच व्हिडिओ येतोय. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा, नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. दिसतंय ना? जय जय बाबा, जय जय बाबा. झालं आपलं जय जय बाबा. आता काय खाते तुझ्याची बाबा, काय खाते? चला, आज संकष्ट चतुर्थी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आजच व्हिडिओ मी शूट केला आणि आजच अपलोड करते. तुम्हाला एडिटिंग वगैरे करून आजच व्हिडिओ शूट केला. 6 वाजेची उठली आहे. तर चला बघा, देवघरातले सर्व काही देव मी काढून घेतलेले आहे आणि धुवायला ठेवलेले आहे. रोज ना रोज देव धुवायचे होत नाही, त्यासाठी 2-4 दिवसाआडच मी देव धुत असते. 2-3 दिवस झाले की देव. आणि राशासाठी देवघर आम्ही असं उंचावर ठेवलेलं आहे, कारण की ती ओढून घेत होती आणि सर्व देव ती खेळायला घेत होती, त्यासाठी अशी उंचावर ठेवलेले आहे पिंपावर देवघर. तर बघा, देव सगळे काही स्वच्छ इथं धुवून घेतलेले आहे. देव मस्त धुवून झालेले. आता इथं परातीमध्ये मी पुसून ठेवून दिलेले. आता इथं आज चतुर्थी, त्यासाठी शेंगदाणे भाजलेले फराळीसाठी. तर साबुदाणे सुद्धा मी इथं भिजून ठेवलेले. हे बघा, रात्रीच भिजून ठेवले होते साबुदाणे पण. शेंगदाणे पण भाजून झालेले. तर आता देव ठेवते मी त्यांच्या स्थानवरती अष्टगंध लावून. हे सर्व काही किचन क्लीन केलं असतं रात्रीच. तर बघा, आता इथं सर्व काही देव ठेवते. राशा पण खेळते आणि राशाची मम्मी आहे ना, आज दारावर भाजीपाला आलेला होता, तर दारावरच भाजीपाला घेतला. तर मेथीची भाजी निवडते ती, कोथिंबीर मेथीची भाजी. आता आधी मेथीची भाजी निवडते ती अंशू. राशा येतं खेळते आणि मी आता देवपूजा करते. सर्व काही देव मस्त स्वच्छ धुवून झाले. आता देवघरामध्ये ठेवते आणि इथं तर पसारा होऊनच जातो. राखू आला की काही ना काही ठेवतच असतो तिथं, किती पण आवरलं तरी ठेवतच असतो. सर्व देव आता त्यांच्या जागेवर ठेवून दिलेले आहे. सर्व देवांना रक्षाबंधनाला राख्या पण बांधलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवते मी. आणि राशू तर मस्त खेळते, ती पण जय जय बाबा जय जय बाबा करते. आणि हे फूल आहे ना, हे महादेवाला खूप आवडतं, महादेवाचं प्रिय फूल आहे हे. तर इथं मी पिंडावर ते फूल ठेवते. सर्व देवांना एक एक फूल. सफेद फूल पण वाहिली आणि हे ब्ल्यू कलरचे पण वाहिली. वरती लावलेली आहे ना मी, मस्त फूल येतात, छान येतात हे फुलं. फुलं पण वाहिली गेली सर्व देवांना. आता इथं लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे. देवघरामध्ये पण खूप देव फोटो ना, मग वरती ठेवून दिलेला आहे लक्ष्मी मातेचा फोटो. तिथं पण दिवा लावते. अगरबत्तीचा वास आहे ना, अंशूला सहन होत नाही आणि यांना पण सहन होत नाही, म्हणून अगरबत्ती कधी कधी लावते मी. हे घरात नसतात तेव्हा लावते अगरबत्ती. तर बघा, दिवे लावले दोघं. आता बघा, दोघं ठिकाणी दिवे लावले गेले. दिवे लावून आरती बिरती ओवाळून घेतली आणि दिव्याला अष्टगंध लावून घेतला. नमस्कार पण करून घेतला. कसं वाटलंय देवघर कमेंट करून नक्की सांगा मला. बघा, राशा कशी बघतच असते ती आणि आपण जसं करतो ना तसं ती पण करायला जाते. हे बघा, दिव्यावरचा काच ठेवते, कारण की एखाद वेळेस आहे ना राशासाठी फॅन लावला की दिवा विजतो, त्यासाठी असा काच ठेवलेला राहतो ना, तर मग नाही विजत. आता झाली देवपूजा आणि आता अंशू इथं भाजी निवडली गेली. आता कोथिंबीर निवडते
आणि बघा पसारा किती पडलेला आहे. तर चला अशा प्रकारे देवपूजा पण झाली, सर्व काही आवरून झालेले. आता फराळ करायची बाकी आहे. आणि हे बघा सर्व देवांना राख्या बांधून दिलेल्या आहे. हे बघा कुबेर यंत्र देवाला पण, महादेवांना, बाळकृष्णाला, कुळदेवतेची माळला, देवघराला, अशा प्रकारे सर्वांना राख्या बांधून दिलेल्या आहे. तर चला कसं वाटलं देवघर कमेंट करून सांगा. आता राशा पण खेळते. आता कोथिंबीर निवडते. तर चला आता दूध आणलेले आहे राकेशने, दूध तापवायला ठेवते. पातेल्यामध्ये दूध ओतून घेते. सकाळी चहा झाला होता, पण आता दूध बघून परत चहा प्यायची इच्छा झालेली आहे. त्यासाठी म्हटलं चल मस्तपैकी अद्रक टाकून कडक चहा बनवते. वेलची पूड अद्रक टाकून छान मस्त असं कडक चहा बनवते. आता हे दूध साईडला ठेवते, आधी चहा बनवते. साखर टाकली, वेलची पूड टाकली, चहा पावडर टाकलं, अद्रक किसून टाकलं. आणि अद्रक टाकून कडक चहा पिल्याने ना अगदी असं फ्रेश वाटतं आणि आपला थकावा सुद्धा निघतो. चहा छान उकळायला लागली आहे. मस्त कडक उकळली चहा. तर चला आता गाळून घेते. मी ठेवली चहा, तर सर्वांनीच मागितली, मग जास्तच ठेवून घेतला मी चहा. मग आता यांना पण देते, अंशूला पण देते आणि मी पण घेते. छान उकळून गेलेला आहे. आता राकेश आला आहे, त्याच्यासाठी नाश्ता. रात्री आम्ही आहे ना आप्पे बनवले होते, तर त्याचं बॅटर पडलेलं आहे. तर राकोला उत्तप्पा बनवून देते आता नाश्त्यासाठी. आधी आम्ही ही चहा घेतो, नंतर मग राकेशला उत्तप्पा बनवून देते. आमचा तर उपवास आहे. व्हिडिओ आज म्हटलं चला चतुर्थीच होती, तर मग आजच व्हिडिओ मी शूट पण केला, एडिटिंग पण केली आणि नंतर आता थोडा उशिरा का होईना पण मग आता आजचाच व्हिडिओ अपलोड करते मी. खूप अख्खा दिवस म्हणजे व्हिडिओ शूट करण्यामध्ये, स्वयंपाक करण्यामध्ये आणि नंतर एडिटिंग करण्यामध्ये गेला. तर आता किती वाजले बघा, मी आता व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेन. आता इथं तवा ठेवलेला आहे आणि बघा रात्रीचं बॅटर उरलेलं आहे. पूर्ण एकच उत्तप्पा बनवून घेते मी, मोठावाला. पूर्ण असं हातानेच पसरून घेते आणि एक उत्तप्पासाठी परत परत किती भांडे भरायचे.
अशा प्रकारे छान उत्तप्पा बनवून दिला आणि मस्त गाजर काकडी आणि लिंबू पण दिला बघा. मस्तपैकी प्लेट सजवून दिली. तर चला आता मिरच्या कापल्या आहे, बटाटे साबुदाणे शेंगदाण्याचे कूट केलेले. इथं दूध गरम होत आहे. राशासाठी थोडे बटाटे उकडते, तिच्या जेवणासाठी जेवण बनवायचे तिचं. तरी तर आहे ना गॅस पेटून कढई ठेवली. आता मिरच्या तळून घेते. साबुदाणे पण छान भिजून झाले आणि राशाला आहे ना हे थोडे बटाटे टाकले उकडायला. थोडे बटाटे, थोडं केळ, थोडा रवा, असं तिचं जेवण आज वेगळंच जेवण बनवणार आहे तिच्यावालं. तर बघा बटाटे छान मस्त परतवले गेले, लालसर झाले. आता साबुदाणे टाकून घेतले. इथं अंशूचा आणि माझा उपवास आहे. या दोघं बापलेकांना आहे ना मटकीची भाजी बनवायची आहे. तर त्याला फराळ झाले का आम्ही सुद्धा बसू आता फराळ करायला. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा. ज्या काही नवीन ताई असतील त्यांनी सबस्क्राईब आणि शेअर पण करा. तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अशा प्रकारे इथं चटणी पण टाकली गेली आणि छान मस्त आता पूर्णपणे परतून घेणार. तर चला बाय बाय सर्वांना.